गुंजन मीडियाचा तो सजीव प्रवाह, सत्याचा वसा घेऊनी चालत राहर. शब्दांची ताकद विचारांची कास, समाजासाठी बांधील निष्ठेचा हा ध्यास. अंधाराला भेदून जो प्रकाश दाखवतो, सामान्यांच्या वेदना जगी मांडतो. नमस्कार, मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा मूल्य गुंजन या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. मागील भागामध्ये डॉक्टर सोमनाथजी यांनी आपल्याला अतिशय सुंदर असं संवादाविषयीची माहिती दिली होती. दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या त्यांनी सांगितल्या, स्वसंवाद आणि सुसंवाद. स्वसंवाद हा स्वतःशी स्वतः करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी आपल्याला सुंदर अशी युक्ती सांगितली की रात्री झोपताना चार्ट लिहिणं किंवा चेकिंग करणं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मीडियामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या गोष्टी ॲड करायच्यात आणि कुठल्या गोष्टी डिलीट करायच्या आहे हेही आपण स्वसंवादामध्ये करू शकतो. आणि सुसंवाद हा समाजाबरोबर आहे, कुटुंबाबरोबर आहे, त्याचबरोबर मीडियामध्ये आपण हा सुसंवाद साधू शकतो. आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सोमनाथजी आणि खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. मागील भागामध्ये संवाद हा शब्द घेऊन आपण चर्चा करत होतो. त्याबद्दल तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक उदाहरणंही सांगितली. संवादामध्ये बोलता बोलता तुम्ही आणखी एक शब्द प्रयोग केला की शब्दाचं एक सामर्थ्य आहे. तोल कर बोलो असं तुम्ही म्हटलं होतं. बरोबर. मलाही आठवतं, खूप लोक म्हणतात शब्द ही तारे शब्द ही मारे, शब्द ही किसी का जीवन उजाड़ सकता है और शब्द ही किसी का जीवन संवार सकता है. एकदम हा शब्दाचा प्रवास मीडियामध्ये कसा आहे? खरं पाहिलं तर पूर्ण मीडिया किंवा माध्यम हे सगळं शब्दांवरच आधारित आहे. बरोबर. ज्यावेळेस एक एक क्षण माध्यमांमध्ये महत्वाचा असतो, जसं इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये एक एक क्षण, एक एक सेकंद, मायक्रो सेकंड महत्वाचा, त्याचप्रमाणे प्रिंट मीडियामध्ये स्पेस ज्याला म्हणतो आपण, जागा, ही माध्यमांची वृत्तपत्राची जागा इतकी महत्वाची असते. आणि या सगळ्यामध्ये शब्दांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. एखादी शब्द जर स्प्लिट झाला तर पूर्ण एपिसोड किंवा पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट डिस्टर्ब होतं. त्याचप्रमाणे प्रिंट माध्यमांमध्ये सुद्धा त्या शब्दांनी जनमत बिघडू शकतं, घडू पण शकतं. आणि या शब्दांनाच ब्रह्म म्हटलं गेलंय. बरोबर. प्राचीन काळामध्ये ब्रह्मा जो होता, शब्द ब्रह्म म्हणतो आपण. प्राचीन काळात ब्रह्मा जो होता त्यामध्ये ब्रह्माच्या जवळ आपण पाहतो मीडियाचं प्राचीन रूप. बरं. जे आपण पाहतो आद्य पत्रकार नारदास आपण म्हटले, नारद मुनी त्यावेळेस पूर्ण पत्रकारितेचं काम करायचे. तिघ लोकांचं जे सैर करणं ज्याला म्हणतो आपण, तिघ लोकांची खबर इत्तंभूत न्यूज इकडं तिकडं पोहोचवण्याचं काम शब्दाच्या माध्यमातून ऋषीमुनी प्राचीन काळी नारद मुनी करायचे. हे जे नारद मुनी आणि त्यांना खूप लोक असं म्हणायचे मजाकमध्ये किंवा चेष्टेमध्ये नेहमी म्हणायचे की काडी लावायला आला. हा, कळीचा नारद म्हणायचे. कळीचा. म्हणून त्या काळी तेव्हा इतकं शब्दाला महत्व होतं. नारद मुनींनी एखादी शब्द जर थोडा इकडे तिकडे केला तर त्यावेळेस तिघ लोकांमध्ये हलचल माजायची. बरोबर. आणि नारायण आपले प्रसन्न चित्ताने पाहत राहायचे. त्यानंतर ज्या पद्धतीनं प्राचीन काळी सुद्धा मीडियाची साधनं अशी होती. त्यानंतर दिव्यदृष्टीधारी संजय, जसं लाईव्ह टेलिकास्ट होतं, कॅमेरा थेट प्रक्षेपण करतो, त्यावेळेस महाभारतावरील युद्धभूमीचे दर्शन दिव्यदृष्टीने संजय सांगायचा, धृतराष्ट्रांना सांगायचे. मग हे जे प्राचीन मीडियाचे साधन आहेत ते सर्व शब्दांनी बनलेले. कारण धृतराष्ट्रात दिसत नव्हतं. टेलिकास्ट पाहून किंवा दिव्यदृष्टीने स्वतः दिव्यदृष्टीचं दर्शन घेऊन शब्दांनीच धृतराष्ट्रांना ही गोष्ट कळायची. म्हणून शब्दात इतकी ताकद होती. म्हणूनच मी म्हणतो की शब्द जे आहेत हे ब्रह्माची जागा आहेत. आणि शब्द ज्यावेळेस मीडियात येतात त्यावेळेस माध्यमकर्मी हा ब्रह्माचं रूप होतो. आणि असा हा माध्यमकर्मी ज्यास ब्रह्माची जागा घेतो, ब्रह्माचं रूप त्याला आपण पाहतो, तर ह्या ज्या मीडियाला
जो प्राचीन मीडिया जसा होता ब्रह्माचा, त्याचप्रमाणे आजचा आधुनिक मीडियाकर्मी सुद्धा ब्रह्माच आहे. म्हणून माध्यम जनमत घडवतात, त्याप्रमाणे माध्यम युग सुद्धा बदलवतात. युग बदलवतात म्हणजे काय नेमकं? युग बदलवतात म्हणजे माध्यमांना युगविधाता म्हटलं गेलं. ज्याप्रमाणे आपण पाहतो की एखादी जनमत घडवायचं असेल तर माध्यम फार मोठी भूमिका बजावतात. म्हणून माध्यमांचं जे अनन्यसाधारण महत्व आहे हे आपण सर्वांनी जाणलं. युगविधाता हा शब्द यासाठी आहे की ब्रह्मांनी संकल्पांनी सृष्टीचं निर्माण केलं. बरोबर. केवळ संकल्प केला की मला सृष्टीचं निर्माण करायचं. म्हणून माध्यमांमध्ये ज्यावेळेस एखादी घटना, एखादी बातमी जर पोहोचवायची असेल जनसामान्यापर्यंत, वाचकांपर्यंत, दर्शकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत, त्यावेळेस माध्यमकर्मी हा स्वतः ब्रह्माच्या रूपात असतो. त्याला संकल्प येतो की ही बातमी कशी घडवायची. बरोबर. घडवणं बिघडवणं जसं त्या शब्दांमध्ये आहे तीच भूमिका ही ब्रह्माची आहे. ब्रह्मा घडवतो, नवीन युग घडवतो. त्याप्रमाणे माध्यमांमध्ये सुद्धा परिवर्तन करतात. ज्याप्रमाणे गांधीजी आपण पाहतो की गांधीजींना स्वातंत्र्य युद्धाचे प्रणेते मानले गेले. त्यांनी सुद्धा पत्रकारिता केली आणि पत्रकारितेतून त्यांनी जनमत घडवली. केसरीमधनं एकच नारा त्यांनी वाजवला लोकमान्य टिळकांनी की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आणि तो मिळवणार. शब्दांनी टिळकांनी जसं शब्दांनी घायाळ केलं ब्रिटिश सरकारला, त्याप्रमाणे ते युगविधाता ठरले, ते नवनिर्मितीचे जनक ठरले. चले जाओ म्हणता बरोबर सुभाष बाबूंनी शब्दांनीच, आणि त्यांनी सुद्धा एक वृत्तपत्र काढलं होतं त्या काळी आणि ब्रिटिश सरकारला हलवून ठेवलं. ज्याप्रमाणे ही परिवर्तनवादी पत्रकारिता झाली. म्हणून माझं सांगण्याचं तात्पर्य की माध्यमकर्मींनी स्वतःला मीडियाची भूमिका करताना ब्रह्माच्या रूपात जर पाहिलं तर खरोखरच जी जनमत घडवण्याचं कार्य आहे ते माध्यम चांगल्या प्रकारे निभवू शकतात. ब्रह्माच्या रूपात पाहणं म्हणजे नेमकं कसं पाहणं? अगदी चांगलं. आज आपण ब्रह्माला पाहतो की ब्रह्मा हा चतुर्भुजधारी दाखवला जातो. बरोबर. 4 हात त्याचे दाखवले जातात. खरोखरच 4 हातांचं प्रतीक वेगवेगळं आहे. 4 हातांमध्ये वेगवेगळे आयुध त्याला दाखवले गेलेत ब्रह्मांना. शंख, चक्र, गदा, पद्म, कमल, हे सगळे जे 4 आयुध आहेत ते आयुध स्थूल रूपाने माध्यमकर्मीचे सुद्धा आहेत. मी तर पुढे जाऊन असं म्हणेल, ज्याप्रमाणे ब्रह्मांची जी अंग आहेत ती कमल स्वरूपात दाखवली गेली आहेत. बरोबर. कमल हस्त म्हणतो. जसं कमल हस्त, कमल नयन, कमल मुख, कमल चरण, कमल पद्म म्हणजे पवित्र स्वरूप ब्रह्मांचं आहे. त्यामुळे ते नवनिर्मिती करू शकले, पवित्र दृष्टी आणू शकले, सत्व आणू शकले. म्हणून माध्यमकर्मींमध्ये सुद्धा ती ताकद आहे की त्यांनी आपल्या डोळ्याद्वारे पवित्रतेचं प्रसारण करावे, त्यांनी मुखाद्वारे पवित्र बोलावे, वाणीद्वारे सुद्धा त्यांनी पवित्र करावं, कानाद्वारे पवित्र ऐकावं. म्हणून पवित्रतेचं प्रतीक कर्म इंद्रियांना म्हटलं गेलंय. पवित्रता म्हणजे शुद्धता. निश्चितच. ज्याप्रमाणे शारीरिक शुद्धता आपण करतो त्याचप्रमाणे मानसिक किंवा मनाची शुद्धता करणं गरजेचं आहे. माध्यमांचं पहिलंच कर्तव्य समाजनिष्ठा. मगाशी म्हटलं, समाजनिष्ठता करताना पवित्र अर्थात श्रेष्ठ सकारात्मक चिंतन ही निश्चितच आवश्यकता आहे. माध्यमांची पवित्रता ही यामध्येच अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे कमल हस्त, कमल नयन, कमल चरण, कमल मुख हे पवित्रतेचे इंद्रिय आहेत, त्याचप्रमाणे माध्यमकर्मींनी त्याने स्वतः आत्मशुद्धी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी स्वतः पवित्र होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ते पवित्र होतील त्यावेळेस त्यांच्यात सातत्य ज्यावेळेस येईल त्यावेळेस पवित्रतेची शक्ती ही निश्चित वाढीस लावेल. माध्यमांनी आपल्यामध्ये सातत्य जर ठेवलं, पवित्रतेची ही शक्ती आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस पवित्रतेसाठी सातत्य अत्यंत आवश्यक आहे. पवित्रता म्हणजे शुद्धता. निश्चितच. शुद्धतेसाठी योगाभ्यास ज्याप्रमाणे आपण म्हणतो ही पवित्रता आंतरिक शुद्धता. ज्यावेळेस संकल्पांना शुद्ध स्वरूपात आपण आणू त्यावेळेस आपल्या लेखणीतून, प्रकाशातून, प्रकाशनातून हे सर्व शुद्ध होईल. आणि सातत्य या बाबतीत मी छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. महान वैज्ञानिक न्यूटन
बरोबर. ह्या न्यूटन वैज्ञानिकांनी आपल्या सापेक्षवादाच्या सिद्धांतासाठी आपली आयुष्याची 20 वर्ष शोध लावण्यात घालवली. प्रयोगशाळेमध्ये असताना सातत्याने प्रयोग करणं, नवीन नवीन प्रयोग करणं आणि प्रयोग करत असताना स्क्रिप्ट बनवणं. कारण समाजापुढे पेपर सादर करायचा असेल, रिसर्च पेपर, संशोधन सादर करायचं असेल, तर त्यावेळेस स्क्रिप्ट लिहिणं त्यावेळेस सुद्धा अपेक्षित होतं. बरोबर. त्यांनी पेपरमध्ये लिहिली गेली सगळी आता त्याची जी संकल्पाची जी शक्ती होती, संशोधनाची जी शक्ती होती, ती त्यांनी पेपर्सवर उतरवली आणि जवळपास 20 वर्षाची स्क्रिप्ट त्यांनी बनवली आणि नजीकच्या काळामध्ये समाजासमोर तो पेपर किंवा ते अनुसंधान किंवा शोध ते प्रस्तुत करणार होते. परंतु एक दुर्दैवी घटना घडली आणि त्या दुर्दैवी घटनेमध्ये त्यांची जी स्क्रिप्ट होती, जे पेपर्स होते, ते संशोधन होतं. संशोधन ज्या पेपरवर त्यांनी उतरवले होते ते सगळे संशोधनाचे पेपर नष्ट झाले, डिस्ट्रॉय झाले. एखादी सामान्य माणूस राहिला असता तर त्यांनी फार मनाला स्ट्रेस घेतला. 20 वर्षाची 20 वर्षाची मेहनत आणि वैज्ञानिक, साधी गोष्ट नाही, वैज्ञानिकांनी ती मेहनत घेतली आणि त्याची जी पेपर्स जळाली सगळी. त्यावेळेस त्यांनी स्थिरताने, सातत्याने एक ध्यास ठेवला की ठीक आहे, हरकत नाही, आज आपण ही गोष्ट आपल्या हातातनं निघून गेली आहे, ती पुन्हा मिळणार नाही. पण त्यांनी पुन्हा नव्याने पुढची सगळी 15 वर्ष पुन्हा नव्याने ती स्क्रिप्ट बनवली आणि तो शोध जगासमोर मांडला आणि तो सापेक्षवादाचा सिद्धांत जगासमोर तो आला सिद्धांत आणि न्यूटनला त्याच ठिकाणी नोबेल प्राइज मिळालं. म्हणून सातत्य जर असेल तरच नवनिर्मिती होऊ शकते. बरोबर. आणि धैर्य तेवढंच आवश्यक. दोघं गोष्टी, सातत्य. कारण 20 वर्षाची मेहनत जेव्हा जळून राख झाली आणि पुन्हा 15 वर्ष करणं म्हणजे ह्याच्यासाठी खूप मोठं पेशन्स पाहिजे. निश्चितच. म्हणून नवनिर्मिती करायचं असेल तर माध्यमकर्मींनी सातत्य आणि धैर्य ह्या दोघं गोष्टींची सांगड घालणं गरजेचं आहे. म्हणून युगविधाता मी म्हटलं मागे, ते हे शब्द जे होते, शब्दांनीच न्यूटनने ते स्क्रिप्ट बनवलं आणि ते शब्दच त्यांचे डिस्ट्रॉय झाले. म्हणून त्यांनी सातत्य आणि धैर्य ठेवलं, पुन्हा नवनिर्मिती केली. ही सगळा खेळ जो आहे हा शब्दांनीच बनलेला आहे. म्हणून शब्द ब्रह्म, शब्दाने युगविधाता आणि शब्दासाठी सातत्य, या सगळ्या गोष्टींचा मेळ माध्यमकर्मींनी जर घेतला तर निश्चितच नवनिर्मिती आणि मूल्यगुंजन आवश्यक होऊ शकतं. जसं तुम्ही म्हणताय की शब्द एक सामर्थ्य आहे आणि शब्दामुळे अनेक घटना पॉझिटिव्ह निगेटिव्ह घडू शकतात. मीडियामध्ये शब्दाचा प्रयोग कसा चांगल्या रीतीने करता येईल? आपण मगाशी एक गोष्ट लक्षात घेतली की सकारात्मक शब्द किंवा सकारात्मक स्क्रिप्ट हे फार आवश्यक असतं. एक प्रतियश वृत्तपत्रांमध्ये थॉट फॉर द डे, आजचा विचार, सुविचार, संपादकीय पानावरच आजचा सुविचार टाकण्याची प्रथा सुरू झाली आणि संपादकीय पान हे सर्वश्रेष्ठ पान मानलं जातं. बातम्या एक घटना म्हणून पाहिलं जातं. पण वैचारिक क्रांती किंवा वैचारिक खाद्य ज्याला म्हणतो, वाचकांना जे हवं असतं, ज्याद्वारे माणसांची मनं ही चांगली घडतात, सुसंस्कारित होतात, ते पेज म्हणजे संपादकीय पेज. त्या ठिकाणी थॉट फॉर द डे, आजचा विचार, हा ब्रह्मकुमारीचा जो आजचा विचार होता तो रोज ते वृत्तपत्र टाकायचं आणि केवळ नुसता एका छोट्याशा वाक्याने अनेक वाचकांना त्यामधनं प्रेरणा मिळायची आणि वाचकांचा पत्र. म्हणजे आणखी एक मला एक प्रश्न पडतोय की खूप जास्त मटेरियल देण्यापेक्षा थोडं शब्द जर वापरले पण ते अगदी म्हणजे कारागर असेल किंवा त्यातनं काही लोकांना मिळणार असेल तर तेही काम करतात. येस, म्हणूनच स्लोगन ज्याला घोषवाक्य म्हणतो आपण, प्रत्येकाचं घोषवाक्य असतं, त्याप्रमाणे थॉट, ब्रह्मकुमारीचा थॉट फॉर द डे ही संकल्पना फारच चांगली लोकप्रिय ठरली आणि त्या वृत्तपत्राला वाचकांचा पत्रव्यवहार आला. आपला फीडबॅक देण्यासाठी ज्याप्रमाणे फेसबुकवर पोस्टमध्ये कमेंट्स केले जातात, व्हॉट्सॲपमध्ये सुद्धा कमेंट्स केले जातात, त्याप्रमाणे माध्यमांमध्ये वाचकांचा पत्रव्यवहार हा पाठकांचा किंवा वाचकांची अभिप्रेरणा ही संपादकापर्यंत पोहोचवतो. त्या वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये ब्रह्मकुमारीच्या ह्या थॉट फॉर द डे उपक्रमास त्या वृत्तपत्रांमध्ये सर्वात जास्त त्यांना आवडणारी घटना आणि ज्यामध्ये जीवन परिवर्तन झालं काही विचार करून,
त्या वाचकांचा जेव्हा फीडबॅक मिळाला त्यावेळेस सकारात्मक पत्रकारिता कशी असते किंवा शब्दांनी एखाद्याचं जीवन कसं बनतं, कसं परिवर्तन होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्या सर्व थॉट फॉर द डे या एका मुवमेंटमधनं, एका चळवळीमधनं बाहेर आल्यात. असं अनेक पेपर आपापल्या पेपर्समध्ये आम्ही पाहतो, वृत्तपत्रामध्ये किंवा अशा अनेक वाहिन्या पण आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे कोटेशन्स जे रिलेटेड टू पॉझिटिव्हिटी आहे टाकले जातात, सुविचार. ह्याचं खूप महत्त्व आहे, जसं तुम्ही आता सांगितलं. याला आणखी वाढवण्यासाठी काय करता येईल आमच्या मीडियांना? माध्यमांमध्ये स्पेस फार कमी असते. मी मगाशीच म्हटलं की जागेचा अभाव जाणवतो आणि ही जी स्पेस आहे ती कमर्शियल बनली आहे. हे सांगायला मी संकोच करणार नाही याला, कारण आपण सगळं जाणतो की वृत्तपत्राची स्पेस कमर्शियल म्हणजे जाहिरातीसाठी बनलेली आहे. पण 70% बातम्या आणि 30% जाहिराती असं काहीसं प्रमाण हे ठरवून दिलेलं आहे. म्हणजे सीमारेषा आखून दिलेली आहे. एबीसी ज्याला म्हणतो आपण, सर्क्युलेशन ब्युरो, ऑडिट सर्क्युलेशन ब्युरो, ही एबीसीने आखून दिली आहे. परंतु हे प्रमाण नेहमी कोणी पाळत नाही. मग अशा वेळेस जे वैचारिक खाद्य असतं, वैचारिक जी स्पेस असते ती ऑब्विसली कमी होते आणि अशा ज्या चळवळी असतात त्यांना कमी जागा मिळते. परंतु मी असं म्हणेल सगळ्याच गोष्टी इथं पुन्हा स्वसंवादाचा भाग आला. अशा वेळेस स्वसंवाद करून पुन्हा जे वैचारिक थॉट्स आहेत त्यांना आपण जागा किंवा स्पेस देऊ शकतो. निश्चितच बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की जिथे आपण त्याला त्या गोष्टी आणू शकतो. जसं काही भाग असे असतात, एपिसोड असे असतात ती त्याच्याशी रिलेटेड असतात. तर फुटनोट जे असते त्याला स्क्रॉलिंग म्हणतो आपण, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते घोषवाक्य टाकू शकता की त्याशी रिलेटेड. जसं एखादी वृत्तपत्रांमध्ये फुटनोट असते, प्रत्येक पानाच्या खाली थॉट फॉर द डे किंवा सुविचार हे सुद्धा आपण टाकू शकतो. प्रत्येक प्रसारणामध्ये सुद्धा मध्ये जी जागा असते, स्पेस असते, त्यामध्ये सुद्धा भरू शकतो. ही छोटी गोष्ट दिसते, परंतु ही छोटी गोष्ट सुद्धा काही लोकांना जीवन परिवर्तनासाठी आधार बनते आणि बहुतांश घटना मी पाहिल्या आहेत. आणि म्हणूनच केवळ पैशाच्या मागे न धावता काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत त्या गोष्टी जर माध्यमांनी केल्या तर मला वाटतं आपला जो मूल्यगुंजनाचा जो उद्देश आहे तो निश्चित सार्थ होणार आहे. आणि छोट्याशा एका वाक्याने सुद्धा जग परिवर्तन करण्याची ताकद, युगविधाताची ताकद ह्या आजच्या मीडियामध्ये आहे. जसं तुम्ही आत्ता म्हटलं की एक सुविचाराने अनेक लोकांचं जीवन परिवर्तन झालंय. तुम्ही एका वृत्तपत्राचं उदाहरणही दिलं. तुम्ही आम्हाला, आमच्या दर्शकांना एखादं असं उदाहरण शेअर कराल का की ज्यांच्यामुळं, एका सुविचारामुळं त्यांच्या जीवनात पॉझिटिव्हिटी आली किंवा सकारात्मक बदल झाले, असं एखादं उदाहरण आमच्या दर्शकांना शेअर करा? वृत्तपत्राचं उदाहरण तर नाही, परंतु गुगल एक सायबर मीडियाचं एक सर्च इंजिन ज्याला म्हणतो आपण. सर्च इंजिनमध्ये एकदा गुगललाच एक गोष्ट गवसली की वे ऑफ सुसाईड असं सर्च केलं एका मुलीने की व्हॉट इज द डिफरंट वे ऑफ सुसाईड, आत्महत्या करण्याची वेगवेगळी साधनं. ते पण लोक सर्च केलं. सर्च केल्यानंतर गुगलला आढळलं की ह्या युजरने वारंवार ही जी कीवर्ड्स आहे ती टाकून सर्च केली आहेत. त्यावेळेस त्यांनी तो IP ॲड्रेस सर्च केला त्या युजरचा आणि त्या युजरच्या ठिकाणी त्यांना द प्रॉपर कम्युनिकेशन करून सुसाईड कशी टाळावी ह्याच्या पोस्ट शेअर केल्या, त्याच्या ईमेल केला. आणि त्यावेळेस त्या युजरने जर टाकलं की वे ऑफ सुसाईड, तर व्हॉट इज द प्रॉपर चॅनल फ्रॉम एक्सेप्ट फॉर सुसाईड, आत्महत्या सोडवण्यासाठीची साधनं. मग अशा पद्धतीने गुगलने त्या युजरला काउन्सिलिंग केलं आणि ती युजर्स ही आत्महत्या करण्यापासून वाचली. खूप छान उदाहरण. हे गुगलचं अतिशय चांगलं उदाहरण आहे. ते समाचाराची एक बातमी बनली होती की आपण म्हणतो की नेहमी समाज माध्यमांना दोष देतो, पण समाज माध्यमांची म्हणजे सोशल मीडियाची काही चांगली बाजू सुद्धा आहे. तर ती अशा पद्धतीने पैलू समोर आला. हे खूपच छान उदाहरण दिलं तुम्ही. शब्दाबद्दल, मीडिया आणि शब्द यांचा खूप जवळचा संबंध आहे. आणखी काय ह्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता? ज्याप्रमाणे मी तुम्हाला गुगल सर्च इंजिनचं उदाहरण दिलं त्याचप्रमाणे नभोवाणीमध्ये आजपर्यंत मूल्याधिष्ठित कार्यक्रमाची शृंखला खंडित झाली नाही.
आजपर्यंत नभोवाणी. नभोवाणी म्हणजे ज्याला आपला आकाशवाणी म्हणतो, रेडिओ म्हणतो. बरं. त्यांनी स्वतः आजपर्यंत तरी त्यांनी आपली बाजू जी आहे ती नैतिक, मी कधीही व्यसनांच्या जाहिराती देणार नाही ठरवलं, आचारसंहिता बनवली आणि आजपर्यंत ते स्टिक आहेत त्याच्यावर. हे खूप चांगली गोष्ट आहे. आजही आकाशवाणीत गुटख्याची, दारूची, बिडीची, कुठल्याही ड्रग्सची, कुठल्याही व्यसनांची जाहिरात येत नाही. स्टिक फर्म राहिले. मी हे उदाहरण याच्यासाठी देतो नेहमी की ते एक आयडियल आहे. त्याचा जर आदर्श आपण सर्वांनी घेतला तर निश्चितच त्यामधनं चांगली गोष्ट घडेल असं मला वाटतं. खूपच छान ही चर्चा चालू आहे आणि तुम्ही खूप सुंदर असं आम्हाला मार्गदर्शन केलं आहे की शब्दामध्ये एक सामर्थ्य आहे, शब्दामध्ये एक ताकद आहे आणि मीडियामध्ये हे शब्दाचा प्रयोग खूप सुंदर रीतीने होऊ शकतो. असे काही आमच्या, जसं तुम्ही स्वसंवादाबद्दल सांगितलं की स्वसंवाद करण्यासाठी काय करायला पाहिजे, असे काही की नोट्स किंवा असे काही शब्द आहेत का, 2-3 वाक्य की जे मीडियाच्या लोकांनी रोज वापरावे, ज्याच्यामुळं त्यांच्या शब्दामध्ये आणखी सामर्थ्य येईल? निश्चितच आहेत. ज्याप्रमाणे मी मागे म्हटलं आपणास की स्वसंवाद परमात्म्याशी करावा आणि मागेही म्हटलं की भगवानला, परमात्म्याला आपण सोबती करू. तर एक स्लोगन आम्ही नेहमी म्हणतो, भगवान हमारा साथी है, डरने की क्या बात है. हे काउन्सिलिंग आपल्याला करतं. हे जे घोषवाक्य आपण जर मनात ठेवलं की नाही, परमात्मा जर माझा साथी असेल तर मी घाबरेल कशाला, मी कोणाला घाबरू. आणि निश्चितच माध्यमकर्मी तर कोणाला घाबरत नाही, परंतु परमात्म्याला आपण जर साथी सोबती ठेवलं, भगवान मेरा साथी है, डरने की क्या बात है. शब्दांची गोष्ट चालू आहे, जसं तुम्ही म्हटलं, हे मनात ठेवलं तर, हे आपण लिहिलं तर, जसं शब्दांची गोष्ट चालू आहे तेही प्रयोग करू शकतो. जसं खूप लोक लिहितात एकच गोष्ट वारंवार, जसं राम राम लिहिलं जातं, कृष्ण लिहिलं जातं, जे काही आहे, स्वामी समर्थाचं नाव लिहिलं जातं, ते बुक्स भरतात तसं. तर हे असं जे घोषवाक्य आहे एखादं, जे स्वतःला एनर्जेटिक करतं, ते लिहूही शकतो, अशी काही कन्सेप्ट आहे? ऍक्च्युली प्रत्येकाला मी म्हटलं की जसं दिनचर्या आपण रोजनिशी करावी, त्याप्रमाणे स्वतःची जी एक नोटबुक ज्याला म्हणतो आपण, डायरी जर मेंटेन केली आणि मला आज काय करायचं आहे, माझं नियोजन काय असणार आहे, ज्याप्रमाणे नियोजन करणारा जो असेल तो पुढे जातो. त्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की एक एनर्जेटिक वाक्य रोज आपण जर आपल्या रोजनिशीमध्ये लिहिलं की मला आज काय निश्चित करायचं आहे, आजचा दिवस माझा निश्चित कसा असेल, त्यामधनंच आपली पूर्ण दिशा जी आहे जीवनाची ती पुढील वाटचाल होणार आहे. आणि त्यावेळेस जो डायरी मेंटेन करतो की रोजशी मेंटेन करतो, तो निश्चितच स्वतःला एक नियोजनबद्ध पद्धतीने जीवनात आपण पुढे जात असतो. तर म्हणून एक नियोजन आणि दुसरं सबलीकरण, ज्याला म्हणतो आपण काउन्सिलिंग, नियोजन आणि काउन्सिलिंग, स्वसशक्तीकरण ज्याला आपण म्हणू मराठीत, तर हे करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि माध्यम प्रतिनिधींनी तर ते करणं अत्यंत गरज आहे, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीत हे जी स्पेस असेल, ती जागा असेल किंवा शब्द असतील, हे कमी वापरावं लागतात. आणि म्हणून त्यांनी स्वतःला हा सांभाळून घेणं किंवा नियोजन करणं हे अत्यंत मोलाचं ठरतं. खूप सुंदर आज आमच्या दर्शकांना आपण मार्गदर्शन केलंय की शब्द एक सामर्थ्य आहे. संकल्पाबद्दल सांगितलं, आज शब्दाबद्दल सांगितलं आणि शब्द कसे वापरावेत किंवा मीडियामध्ये शब्दांचा उपयोग सकारात्मक रीतीने कसा करावा, ह्याबद्दल आपण मार्गदर्शन केलंय. त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. दर्शको हो, आज डॉक्टर सोमनाथ यांनी आपल्याला शब्दाचा प्रयोग कसा करावा, शब्द ही खूप मोठी शक्ती आहे, सामर्थ्य आहे. मीडियामध्ये तर शब्द हा एकमेकांशी संवाद साधण्याचं किंवा जनमानसाशी संवाद साधण्याचं एक खूप मोठी सामर्थ्य किंवा सिद्धी आहे. त्याचा प्रयोग कसा करावा आणि स्वतःसाठीही नेहमी एनर्जेटिक राहण्यासाठी शब्द कसे वापरावे, हेही त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ही चर्चा आणखी अशीच पुढं आपण घेऊन जाणार आहोत. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.